जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी. आपण बऱ्याच दिवसांनी भेटत असलो तरी तुकारामाचा जो अभंग माझ्या समोर आहे तो फार असे आजचे आपले अभंग आहेत मुद्दाम न निवडता पण असे ओळीनं आलेले आहेत. त्यामध्ये संकल्पाचे अभंग आहे आणि मला त्यामुळे फार आनंद होतो ते तुमच्या समोर म्हणत असताना. संकल्पाचे अभंग आहे. काय करायचं निश्चय आहे. आमचे रामदास त्याला निश्चयो असं म्हणतात. मला तो शब्द फार आवडतो. निश्चय असं निश्चयो असं ह्याला एक असं वजन आहे. तर तो निश्चयो रामदास म्हणतात. तो निश्चय तुकारामांमध्ये दाखवतात तुकाराम अनेक वेळा. ते ते त्या निश्चयाचे असे अभंग आहे. हे केलं पाहिजे, हे करेन असं म्हणणारे आहेत. आता हे तक्रारीचे अभंग नाही आहेत हे. तेही महत्त्वाचे असतात. पण ह्यामध्ये देवाचं जे प्रेम आहे ना त्या प्रेमाची ग्वाही देणारे असे अभंग आहेत. आपण सुरू करूया. बोलण्याची नाही आता देवाविणं काही. दुसरं काही मी आता बोलणारच नाही. मग बोलायचं नाही, दुसरं काही गॉसिप करायचं नाही, संसाराविषयीचं चर्चा करायची नाही काही. ते आपलं काय होतच आहे. आमचं गोंदवलेकर महाराजांचं फार माझं एक आवडतं फार वाक्य आहे की संसार होत राहतो, प्रपंच होत राहतो, परमार्थ करावा लागतो. हे महाराजांचं देणं आहे आपल्याला. होत राहतो म्हणले त्याची काळजी करू नका, ते प्रपंच होतच राहतोय. म्हणजे ते बोलण्याची नाही आता देवाविणं काही. म्हणजे ते तुकाराम महाराज बरोबर गोंदवलेकर महाराजांचं सगळं सांगतात. देवाविणं काही बोलू नका. प्रपंचाचं बोलणं होतच असते, ते करायलाच लागते, ते होतच असते. ते स्वतःहून गॉसिप करत बसू नका. एक सरे केला नेम. हे एकच मी नेम केला. काय नेम केला बघा. तुकारामाने केवढा मोठा नेम केलाय. उगाच आपलं काय ते साबुदाणाच खाणार आणि तेच सोडणार असला नेम नाही आहे. एक सरे केला नेम, देवा दिले क्रोध काम. बघावर असा नेम आपल्याला करता येतो काय. माझा क्रोध आणि माझा काम सगळ्या इच्छा आणि सगळा संताप आहे परमेश्वरालाच देऊन टाकला. आता त्याच्या सल्ल्यानं व्हायचं ते होईल. आता मला वाटते म्हणून मी कुणावर चिडणार नाही. मला वाटते म्हणून मी कुणावर रुसणार नाही. मला वाटते म्हणून मी कोणावर प्रेम करणार नाही आणि कोणाची आशा धरणार नाही, कशाचीच आशा धरणार नाही. तर तो देईल ते खरं. एक सरे केला नेम, देवा दिले क्रोध काम. पाहेन ते पाय, पाहेन ते पाय. परमेश्वराचे पाय फक्त बघत राहीन, आता दुसरं काही नको. पाहेन ते पाय, जोवरी हे दृष्टी धाय. ह्या दृष्टीला सुख पूर्ण तृप्ती होईपर्यंत त्याचे पाय तेवढे मी बघत राहील. तुका म्हणे मने, हेची संकल्प वाहणे. दुसरा कुठला संकल्पच नको. फक्त हाच संकल्प मी वाहत राहील. दुसरा कुठला संकल्पच नाही. दुसरा पण अभंग असा संकल्पाचाच आहे आणि प्रार्थनेचा आहे. आला भागासी तो करी व्यवसाय. माझ्या वाट्याला जे काम आलंय, काय करिअर नको मला, नकोच. तुकाराम म्हणतात मला काय समाजातलं मोठं स्थान नको, सत्ता नको, काही नको. काय वाट्याला व्यवसाय आलाय, माझ्या वाट्याला वाण्याचा व्यवसाय आलाय, करीन. आला भागासी, माझ्या भागाला जो काय नशिबानं आला तो करी व्यवसाय. प्रार्थना एकच आहे, परी राहो भाव तुझ्या पायी. ते करत असताना भाव जो सगळा आहे ना, हातानं काय काम करायचं आणि कुठल्या पदापर्यंत पोचायचं माझ्या हातात नाही. पण भाव आहे सगळं करत असताना, भाव तुझ्या पायी राहो, एवढंच माझं मागणं आहे. आला भागासी तो करी व्यवसाव, परी राहो भाव तुझ्या पायी. काय चाले तुम्ही बांधले दातारा. काय चाले म्हणजे हा आयुष्याक्रमणा चालत असताना कोणते भोग मला वाढून ठेवलेत. दातारा तुम्ही काय, मला काय माहित नाही. वाहिल या भारा उसंत तो. जो काही तुम्ही भार मला दिलाय, तुमचा भाव मनामध्ये घेतो, तुमचं नाम घेतो आणि तो वाहत राहतो. मी फेकून नाही देणार तो भार. तो भार फेकून देणार नाही, जगत राहीन, जगत सोडणार नाही. फार महत्वाचं आहे. आजच एका मित्राने आमच्या ग्रुपवर असा प्रश्न उपस्थित केला की आत्महत्या आणि समाधी यामध्ये फरक काय, आणि ज्ञानेश्वरांनी जीव दिला असं आम्ही का म्हणू नये. तर त्याला मला उत्तर द्यायला लागलं आणि ते उत्तर मी एवढं व्यवस्थित लिहिलंय की ते आता मी आपल्या ग्रुपवर पण टाकून देतो. काही हरकत नाही, कुणाला कळायला काही प्रश्न येणार नाही. तर
ते असं आहे. काय चाले तुम्ही बांधले दातारा, वाहिलिया भारा ओसंतितो, वाहिलिया भारा ओसंतितो. जो तुम्ही दिलं ना माझ्या वाट्याला, काय आनंद आहे, काय दुःख आहे. मला बांधून दिलं ना, सोडणार नाही. वाट चालणार, पळणार नाही. देह पडू देणार नाही असा विनाकारण. पळून जाणार नाही. मग आत्महत्या करणार नाही असं त्यांनी म्हटलं तर काय. काय चाले तुम्ही बांधले दातारा, वाहिलिया भारा ओसंतितो. शरीर ते करी शरीराचे धर्म. शरीराचे धर्म आहे, शरीर करत राहील, करू देते. शरीर ते करी शरीराचे धर्म. नको देऊ वर्म चुको मना. चुको मना. मनाला सांगितलंय शरीर काय करायचं ते करत राहील, त्याच्यात तू गुंतून पडू नकोस. तू तुझं लक्ष फक्त विठ्ठलाच्या पायी लाव. चळण फिरवी ठाव बहु असं. हे चळण आहे ना, सगळं आयुष्याचं चालणं आहे, चालीचं. कुठं नेईल काय सांगता येत नाही मला. कुठं कुठं नेईल सांगता येत नाही. मागणं एवढंच आहे, न घडो आळस चिंतनाचा. चिंतनाचा आळस तेवढा घडू देऊ नको. इंद्रिये करोत आपुले व्यापार. इंद्रियांना करू देत आपले व्यापार. असं कसं आहे बघा हे भक्ताचं ज्ञान. इंद्रिये करोत आपुले व्यापार, आवडीसी थार देई पायी. तुझी आवडी माझ्या मनात असू दे, फक्त इंद्रिय त्यांचे व्यापार करायचे ते करत राहते. तुका म्हणे नको देऊ काळा हाती. असा फार वेदांताला लाजवेल अशा पद्धतीचा उपदेश अति सहजपणानं तुकाराम देतात, कारण तो त्यांच्या जगण्यात आलेला असतो. तुकाराम म्हणतात या सगळ्यामध्ये अडकणं आहे ना पांडुरंगा, तुझं नाव सोडायचं आणि शरीर धर्मामध्ये अडकायचं. तुझं चिंतन सोडायचं आणि व्यवसायामध्ये अडकायचं. तुझं तुझा पायी असलेला भाव सोडायचा आणि शरीरामध्ये अडकायचं. हे एवढं करू देऊ नकोस. माझं मन त्याच्यापासून अलिप्त ठेव. आणि ते मन अलिप्त जर राहिलं नाही, तर मी काळाच्या तडाख्यात अडकलो. मला काळाच्या तडाख्यात तेवढं देऊ नकोस. अशा पद्धतीची फार गंभीर प्रार्थना आहे. माझं मन अलिप्त असू दे, शरीर त्याचे धर्म करत राहू दे. म्हणजे तुकाराम जीवनमुक्त कर मला, अशा पद्धतीची प्रार्थना मागतात. साधी प्रार्थना मागत नाही. ही वेदांत्याची कामना आहे, वेदांत्याची इच्छा आहे. तुकाराम जाता जाता परमेश्वराकडे, पांडुरंगाकडे ते मागतात. तुका म्हणे नको देऊ काळा हाती. काळाच्या हाती देणं म्हणजे अशाश्वताच्या तावडीत स्वतःहून सापडणं, म्हणजे काळाच्या हाती देणं. मला कायम तुझ्या चिंतनाची बुद्धी दे. इंद्रियाच्या, शरीराच्या आणि व्यवहाराच्या चिंतनाची नको. हे सांगत असताना नको देऊ काळा हाती, येतो काकुलती म्हणून. म्हणून काकुलतीला येतो, तुझी प्रार्थना करतो, तुझी करुणा भागतो. आपण तर अजून एक अभंग घेऊया आणि मग आजचं भक्तीचं गीत आपण ऐकूया. आम्हा अवघे भांडवल येथे विठ्ठल एकला. वाणी आहे. भांडवल काय सांगतायत बघा. फार पूर्वी एक आपण अभंग केला होता. एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, वाटता ते तुला येईल कैसे, असा एक अभंग आपण पूर्वी केलेला आहे आपल्या अभ्यासामध्ये. तिथं मन हे एकच भांडवल आहे असं म्हणलेलं आहे. ते भांडवल फार महत्त्वाचा शब्द आहे आमच्या वाणी समाजासाठी. आता भांडवल इथे विठ्ठल झालेलं आहे. आता भांडवल शब्द, तुकारामाने भांडवल शब्द कसा वापरला याच्यावर एक प्रबंध तयार होईल. एवढा एवढा सुंदर वापर केलाय भांडवल या शब्दाचा. एक ओळ आठवली म्हणून सांगतो. तुका म्हणे माझे अवघे भांडवल, बोलविले बोल पांडुरंगे. पांडुरंगानं जे बोल माझ्याकडनं म्हणून घेतले तेच माझं भांडवल आहे. भांडवलाचे अनेक पद्धतीचा वापर तुकारामाने केला. इथं कसं म्हणतात, आम्हा अवघे भांडवल इथे विठ्ठल एकला. फक्त तेवढंच एक माझं भांडवल आहे. काया वाचा मनोभावे येथे जीवे वेचलो. सगळं वेचलो, अवघा वेचलो या विठ्ठलासाठी. परत ते काही नेणे दुजे. हा पांडुरंग सोडून दुसरं काही मला कळतच नाही. मला काही बघायचंच नाहीये. तत्वबीज पाऊले. हे काय सांगतायत बघा तुकाराम. ह्या पांडुरंगाची पावलं आहेत ना, सगळ्या तत्वांचा उगम म्हणजे जन्म या पांडुरंगाच्या पावलापाशी होतो. हे पावलं मी उगाचच हृदयात धरत नाही म्हणले. हे काय याचं मला काय, मला फळाची अपेक्षा नाही कसली. या पांडुरंगाची पावलं आहेत ना, इथं सगळ्या काही तत्वांचा उगम आहे. सगळी तत्व म्हणजे त्यात पंचमहाभूत आलीच.
पण तुम्ही ज्याला तत्वज्ञान म्हणता, त्या सगळे तत्वज्ञान या पांडुरंगाच्या पायातच आहे. म्हणून मी त्याचं नाम घेतो आणि म्हणून मी त्याची पावलं माझ्या हृदयात बाळगतो. परते काही नेणे दुजे तत्वबीज पाऊले. ही पावलंच फक्त, मला दुसरं काही माहिती नको. तुका म्हणे संत संगे, संतांच्या संगतीनं, संतांचं फार कृतज्ञतापूर्वक उल्लेख आहे. तुका म्हणे संत संगे येणे रंगे रंगलो. असा मी रंगलेलो आहे ह्या विठ्ठलाच्या रंगामध्ये. आज आपण इथं आता एक भक्तिगीत ऐकणार आहोत. हे गाणं आता जे आपण ऐकणार आहोत ना, ते आहे नाथांचं आहे, एकनाथांचं आहे. एकनाथ आमच्या तुकारामांचे तसे आध्यात्मिक गुरुच आहेत. हजार पारायणं केली एकनाथी भागवताची, तेव्हा हे सगळे अभंग स्फुरले तुकारामांना. तर एकनाथांचा हा अभंग आहे, हा किशोरी आमोणकरांनी गायलेला आहे. या पंढरीचे सुख पाहता डोळा, उभा तो जिव्हाळा योगियांचा. योगियांचा जिव्हाळा हा पंढरीच्या इथं विटेवर उभा आहे. या पंढरीचे सुख पाहता डोळा, उभा तो जिव्हाळा योगी यांचा. म्हणजे ज्ञान आणि भक्ती योग सगळं एकवटलेलं आहे हो त्या पांडुरंगामध्ये. काय वेगळी दर्शनं, सगळी दर्शनं एक झाली असं म्हणलेलं आहे. अवघा रंग एक झाला, हे बहीणचंच गाणं आहे, किशोरीताईंचं. त्यांचंच हे गाणं आपण ऐकणार आहोत. म्हणून या मन वेधले चरणी, या चरणांचा उल्लेख आत्ताच आपण तुकारामांकडनं ऐकला. तत्व बीज पावले असं तुकाराम म्हणले. आता एकनाथांचा अभंग तोच सांगतोय. म्हणून या मन वेधले चरणी, आणिक त्यागुनी बुडी दिली. सगळं आणिक आहे ना, हे 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 पावलं आहेत, हे सोडून जे आणिक आहे ते त्यागलं आणि या पावलातच मी बुडी दिली असं नाथ म्हणतायत. नाथांचं शिष्यानं तेच म्हणलंय आपल्यासाठी. जनार्दनाचा एका, जनार्दनाचा एका म्हणले, स्वतःचा नाही. जनार्दनाचा एका, गुरुचा शिष्य आहे मी, तर मला दुसरं काय अस्तित्व नाही. जनार्दनाचा एका धावे लोटांगणे, लोटांगणासाठी पळत सुटलो. पळत पळत जाऊन लोटांगण घेतलं. जनार्दनाचा एका धावे लोटांगणी, करी ओवाळणी कशाची, शरीराची. अख्खा देहभाव माझा आहे ना, तो ह्या पांडुरंगाच्या चरणी मी अर्पण केलेला आहे. मग अशी तुकारामांनी तेच सांगितले, काया वाशा मने अवघा जीवे ओवाळून टाकलो. हे सगळं आमची परंपरा कशी मोठी आहे आणि ती फार ज्ञानदेव एकनाथ तुकाराम करत सगळ्यांच्या कृपेनं आपल्यापर्यंत चालत आलेली आहे. आपण कृतज्ञ राहावं तेवढं थोडं आहे. आता आपण हे गीत ऐकूया. या पंढरीचे सुख पाहता डोळा, उभा तो जिव्हाळा
आपण इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण.